नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जुन्या काठपदर साडीपासून नाचगं स्टाईल ड्रेस कटिंग कसा करायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला आता आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे। तर इथे छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप आहे 32, तर त्याचा चौथा भाग येतो 8, त्याच्यात 2 इंच प्लस करायचे। तर हे झालं 10 इंच। तर बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि ओपन बाजू पुढे ठेवायची। बॉटम पार्ट कटिंगसाठी कमर उंचीचं माप टाकायचं आहे। तर इथे 15 इंच उंची आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करायचे, 16 इंच। मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे शोल्डर आहे 14, 14च्या निम्मे 7 इंच। तर इथे 7 इंच मार्किंग करून घ्यायचे। आणि आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे 3 इंच। गळ्याची उंची टाकायची आहे। तर इथे पुढच्या गळ्याची उंची आहे 7 इंच। तर इथे व्ही नेकच करणार आहे, तर 7 इंचावर मार्किंग करून घेतली। तर अशा पद्धतीने आपले मी आकार देऊन झाले। आता शोल्डरचं माप टाकायचं आहे। ते शोल्डर किती घेतले 7 इंच, तर तितकंच आपल्याला मुंड्याचं माप पण टाकायचं आहे 7 इंच। आणि आता छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप आहे, तर छाती खेर आहे 32, 32चा चौथा भाग 8 होत आहे। तर इथे 8 इंचावर मार्किंग करायची। त्याच्यात 2 इंच प्लस ठेवायचे। शिलाई मार्किंगसाठी 2 इंच कट करायचे। आता कमर घेराचं माप टाकायचं आहे। तर इथे कमर घेरा आहे 28, 28चा चौथा भाग 7 इंच। त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्किंग। आणि आता हे जॉईंट करून घ्यायचे। आता इथं याचा मध्य काढायचा आणि ते मध्यावर मार्किंग करून घ्यायची। आणि आता मध्यावर मार्किंग केल्यानंतर पाव इंच बाहेर घ्यायचं आहे। आणि आता ह्या टोकापासून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची। तर एक मार्किंग ह्या टोकावर करायची आणि एक मार्किंग पाव इंच। म्हणजे इथं 1 इंच पुढे 1.5 इंच। आणि आता आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता शेप देऊन घ्यायचा। आता याची कटिंग करून घेऊया। तर पहिल्यांदा मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा। आता एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलंय, तर मुंड्याच्या साईडला अर्धा इंच तिरकं खाली घ्यायचंय। अर्धा ते पाव इंच इतकं खाली कट करायचंय। आणि आता आपल्याला बॅक साईडचा पार्ट बाजूला करून घ्यायचा। तर हा फ्रंटचा पार्ट आहे, तर फ्रंटचा मुंडा कट करून घेऊया। आता इथं गळा कट करून घेऊया। तर आपल्या इथं हा फ्रंट पार्ट कटिंग करून झालेला आहे आणि हा बॅक पार्ट। तर बॅक पार्टचा आपल्याला गळा कटिंग करून घ्यायचा आहे। तर गळारुंदी 3 इंच। आता इथे मागील गळा 2 इंच आहे। आणि आता इथं असं चौकोन करून घ्यायचा आणि ह्याला गोलाकार करून घ्यायचा। आणि आता कट करून घेऊया। तर आता इथे आपला मागचा पार्ट सुद्धा कट करून घेतलेला आहे।
हा फ्रंट पार्ट, बॅक पार्ट. तर इथे आपण दोन्ही याला टक्स मारून घेणार आहे. तर इथे मधोमध टक्स मारायचे. इथे शोल्डरचा मधोमध आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर हे किती 4 इंच. तर त्याच्यामधून आपल्याला मार्क करून घ्यायची आणि तिथून टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं. इथे 4 इंचाचा टक्स पॉईंट मार्क करून घ्यायचा. आता आपला पुढचा आणि मागचा पार्ट कट करून झाला आहे. आता आपण भाईचं कटिंग करून घेऊया. तर ते भाईची उंची टाकायची आहे. तर ते 4 फोल्ड करायचे. तर 4 फोल्डसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग इथे मार्क करून कट करून घ्यायचे. तर छातीचा चौथा भाग आहे 8 इंच. तर आता इथे भाई उंचीचं माप टाकायचं आहे. जितकी पण भाई असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्क करून टाकायचं आहे. आणि आता ओपन साईडनी 3 इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बंद साईडनी इथे 1 ते 1.5 इंच मार्क करायची. आणि आता हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. आणि आता ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा. आणि आता आपल्याला भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने भाईचा आकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने भाईचा आकार देऊन झाला की दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर इथे दंडघेर आहे 10, तर त्याचा निम्मा होतो 5 इंच. तर इथे मी 5 इंच मार्किंग करून घेतलं आहे. आणि आता यात 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकली. आणि आता दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. आणि आता आपण ही बाई कटिंग करून घेऊयात. आता ही साईडचं कट करून झालं की वरच्या मार्किंगपासून कटिंग करून घ्यायचं आहे. मध्ये एक नॉच देऊन घ्यायचा आहे. आणि आता हे 2 फोल्ड करून घ्यायचे. 2 फोल्ड करून झाले की पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही बाई व्यवस्थित अशी कटिंग करून झाली आहे. आता आपण घेरसाठी कटिंग करून घेऊयात. तर इथे अस्तर 4 फोल्ड आपल्याला करून घ्यायचा आहे. 1 2 3 4. तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असा 4 फोल्ड कपडा करून घेतला की आपल्याला वरचा पार्ट त्याच्याबरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि आता हा पार्ट व्यवस्थित ठेवल्यानंतर इथे एक मार्किंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने इथे मार्क करून झालं आहे. आता हा पार्ट बाजूला करून तर अशा पद्धतीने तिरकं आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. आणि खालच्या बाजूने 2 इंच वरती घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर याची कटिंग करून घ्यायची आहे. अस्तर कटिंग करून झालेलं आहे. आता आपण साडीवर कटिंग करून घेऊयात. तर इथे मी साडी घेतली आहे. तर आधी पदराच्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला ही साडी अर्ध्या भागात अंतरून घ्यायची आहे. आणि आता पुढचा आणि मागचा पार्ट व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. आणि आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून झाले की आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तरी ते मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. आपण स्लीव्स कटिंग करून घेऊया. डबल फुल कापड ठेवले. हे कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली बाई कटिंग करून झाली आहे. बाई कटिंग करून झाली की उरलेलं कापड व्यवस्थित असं एकसारखं कटिंग करून घ्यायचं. फोल्ड करून घ्यायचे. 16 फोल्ड करायचे. तर त्यामध्ये आता 1 फोल्ड झालाय.
हा दुसरा फोल्ड, 3, हा 4. तर आता इथे आपल्याला हे 16 पदर कळत झाले मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशा पद्धतीने आपल्याला हे 16 फोल्ड करून घ्यायचे. तर इथे खालच्या बाजूने 11 इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथं मार्किंग, एक ह्या कोपऱ्यावर मार्किंग. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची. उंची टाकून घ्यायची. तर वरच्या पार्टची उंची आपली 15 इंच होती. तर 15 इंच सोडून पूर्ण उंचीचं माप टाकायचं. तर पूर्ण उंचीचं माप 50 इंच आहे. त्यात 1 इंच मिळवायचा, म्हणजे 51 इंच. तर इथे मी 51 इंचावर टेप ठेवला आहे. आणि आता इकडं आपली वरच्या पार्टची उंची 15 इंच आहे. तिथं मार्किंग करून घ्यायची 15 इंचावर. आता इथं वरच्या साईडने आपल्याला याचं निम्म माप टाकायचं. 2 इंचा मध्य, इथून याचा मध्य टाकायचा आहे. आता आपल्या कमर घेरचं माप किती आहे? 28 इंच. तर 28चं आपल्याला 16 पार्टचं माप टाकायचं आहे. मग 28 इंचावर असा फोल्ड करायचा आहे टेप, म्हणजे 28 भागिले 16 करायचं आहे. तर इथे हे सुद्धा आपले 16 घड्या आहेत. आता हे पूर्ण उलगडायचं आहे. स्टार्टिंगचं आपल्याला माप बघायचं आहे. तर हे फोल्ड आला आहे 1.25 इंचावर. तर इथे आपण मध्यावर जे मार्किंग केलं होतं तिथून 1.25 इंचावर मार्क करायचं आहे. इथून इकडे 1.25, इथून इकडे 1.25. आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचंय. इथून तर ह्या टोकापर्यंत रेष मारून घ्यायची. त्याच पद्धतीने इकडे हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आता हे कट करून घेऊया. तर इथे कटिंग करून झाले. त्या आतमध्ये कुठल्या पदर थोडाफार कटिंग करायचा राहिला असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ह्या तुम्हाला ओपन करून दाखवते. आता आपल्याला या कळ्या अशा जॉईन करून घ्यायच्या. तर आता यातला निम्मा पार्ट सेपरेट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याचे 2 पार्ट करायचे. 8 कळे इकडं आणि 8 कळे इकडं असं कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या ड्रेसची कटिंग करून झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.